नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. पुन्हा एकदा मी तुमच्या समोर एक नवीन घटक घेऊन आलो आहे. घटकाचं नाव आहे पहा, सरळ व्याज. तर पहिल्यांदा पाहू आपण सरळ व्याज म्हणजे काय. तर सरळ व्याज म्हणजे काय बेटा, तर सरळ व्याज म्हणजे काय, तर दरवर्षी मुद्दलावर मिळणारे व्याज याला आपण काय म्हणतो, सरळ व्याज. मग आता सरळ व्याजामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. जसं मुद्दल, त्यानंतर मुदत, त्यानंतर आहे व्याजाचा दर आणि त्यानंतर आहे सरळ व्याजाची रास. पहा, सरळ व्याज म्हणजे काय, तर पहिला मुद्दा, दरवर्षी मुद्दलावर मिळणारे व्याज म्हणजे सरळ व्याज असते. आता मुद्दल कशाला म्हणायचं पहा. मुद्दल म्हणजे काय, तर उदाहरणामध्ये एखाद्या बँकेकडून मी 10,000 रुपये कर्ज घेतलं. बँकेकडून मी 10,000 रुपये कर्ज घेतलं, ही झाली ही झाली मुद्दल. हे कर्ज मी 2 वर्षासाठी घेतलं, ही झाली मुद्दत. आणि व्याजाचा दर दर साल दर सेकडा 10% असेल. पहा, आता मी किती रुपये घेतले कर्ज, 10,000, ही झाली मुद्दल. किती वर्षासाठी घेतलं, 2 वर्षासाठी, ही झाली मुद्दत. आणि व्याजाचा दर कसा आहे, दर साल दर सेकडा 10% आहे. तुम्हाला सांगा, आता या ठिकाणी आपण जर व्याज पाहिलं तर व्याज किती मिळणार पहा. 10,000 रुपयाचं 10% दरानं एका वर्षाचं व्याज 1,000, तर 2 वर्षाचं व्याज येईल 2,000. म्हणजे व्याज किती आलं, 2,000. आता रास कशाला म्हणायचं पहा. रास म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज असते. म्हणजे आपण कर्ज किती घेतलं होतं, 10,000, आणि मुदती अखेर आपण 10,000ला व्याज किती द्यालो, 2,000. म्हणजे 10,000 प्लस 2,000 म्हणजे झाले 12,000. या 12,000ला काय म्हणायचं, रास. ठीक आहे, मुद्दल, मुद्दत, दर, व्याज आणि रास. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे म द क भागिले 100. हा सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर, आणि क म्हणजे बेटा कालावधी, आणि भागिले 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्याला सरळ व्याजच विचारतील असं नाही. कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये मुद्दल किती असे विचारतात. मग मुद्दलचा फॉर्म्युला आहे 100 गुणिले व्याज आणि छेद मुद्दत गुणिले दर. ठीक आहे, कधी कधी मग आपल्याला व्याजाचा दर पण विचारतात. मग दरचा फॉर्म्युला काय आहे, तर 100 गुणिले व्याज आणि भागिले मुद्दल गुणिले मुद्दत. ठीक आहे, मग कधी कधी आपल्याला मुद्दत पण विचारू शकतात. मग मुद्दतचा फॉर्म्युला काय आहे, तर मुद्दत बरोबर 100 गुणिले व्याज आणि छेद मुद्दल गुणिले दर. हे एवढे आपल्याला सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. पहा, सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे म द क भागिले 100. मुद्दल कशी काढायची, 100 गुणिले व्याज भागिले मुद्दत गुणिले दर. व्याजाचा दर कसा काढायचा बेटा, 100 गुणिले व्याज आणि छेदामध्ये मुद्दल गुणिले मुद्दत. आणि मुद्दत कशी काढायची, 100 गुणिले व्याज आणि छेदामध्ये मुद्दल गुणिले दर असेल. ठीक आहे, तर आता या सूत्रावरच आधारित आपल्याला समोर काही प्रश्न पाहायचे आहेत. जसं की पहा, आता पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. एक रक्कम सरळ व्याजाच्या काही दराने 8 वर्षामध्ये 29 रुपये होते. एक रक्कम सरळ व्याजाच्या काही दराने 8 वर्षामध्ये 29 रुपये होते आणि 10 वर्षामध्ये 3,000 रुपये होते. तर व्याजाचा दर किती विचारला. बघा, एक रक्कम आहे, व्याजाच्या काही दराने 8 वर्षामध्ये त्या रकमेची रास किती राहिली, 29 आहे. आणि त्याच रकमेची 10 वर्षाची रास किती राहिली, 3,000. आणि आपल्याला विचारलं या उदाहरणामध्ये व्याजाचा दर काय असेल. तर बेटा पहिल्यांदा काय करा, एका वर्षाचे व्याज काढा. एका वर्षाचे व्याज. आणि एका वर्षाचे व्याज कसे मिळते, तर लक्षात ठेवायचं, अंशात घ्यायचा राशीतला फरक. अंशामध्ये घ्या राशीतला फरक. म्हणजे एक रास आहे 3,000
आणि दुसरी रास आहे 2900, म्हणजे राशीमधला फरक किती आला? 100. त्यानंतर छेदामध्ये घ्या मुदतीतला फरक. पहा राशीतला फरक किती आला आहे? 100. 3000 मायनस 2900 100. आणि मुदतीमधला फरक बेटा 8 वर्ष आणि 10 वर्ष याच्यातला फरक किती येईल? 2. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 2 पंचे 10 आणि हा 0, म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आहे? 50. आता काय करू आपण? मुद्दल काढू. आता काय काढायचं? मुद्दल. मग मुद्दल म्हणजे काय असते बेटा? तर मुद्दल म्हणजे काय असते पहा, तर रास मायनस व्याज असते. ठीक आहे, रास मायनस व्याज. जेवढ्या वर्षाची रास असेल तेवढ्याच वर्षाचं व्याज आपल्याला त्याच्यातून मायनस करावं लागेल. मला सांगा 2900 ही किती वर्षाची रास आहे? 2900 ही 8 वर्षाची रास आहे. त्याच्यातून आपल्याला 8 वर्षाचंच व्याज मायनस करावं लागेल. एका वर्षाचं व्याज किती आहे? 50. 50 गुणिले 8 करा बेटा. 2900 मायनस 50 8 400, आणि 2900 मधून जर 400 मायनस केले तर आपल्या या ठिकाणी मुद्दल किती मिळाली? 2500. आता पाहायचं आपल्याला व्याजाचा दर. मग व्याजाचा दर फॉर्म्युला काय आहे? 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुद्दल. बरोबर. चला पुढं 100 गुणिले व्याज. आता व्याज किती घ्या? 50. 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल. मुद्दल किती मिळाले आपल्याला? 2500. आणि आता दर किती घ्यायचा? तर सॉरी, या ठिकाणी दरच्या ठिकाणी आपण मुद्दत लिहू. मुद्दत. पहा दर बरोबर 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत असते. मग 100 गुणिले व्याज किती? 50. मुद्दल किती आहे? 2500. आणि मुदत किती बेटा? तर आपण व्याज जर एका वर्षाचं घेतलं असेल तर मुद्दत पण तुम्हाला 1 वर्षाच्या ठिकाणी घ्यावी लागेल. आता 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल. 25 दुनी 50 आणि बे एक बे, म्हणजे या ठिकाणी व्याजाचा दर किती मिळाला पाहिजे आपल्याला? 2%. पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 पहा, व्याजाचा दर आहे 2%. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. 2.5% दराने 5 वर्षामध्ये 720 रुपये रास होते तर मुद्दल किती? पहा 2.5% दराने. किती टक्के आहे दर? 2.5% दराने 5 वर्षात रास किती व्हायली? 720 रुपये होते. तर आपल्याला विचारलं मुद्दल किती? तर पहा आता आपण या ठिकाणी काय करू? मुद्दल 100 मानू. इथे काय करू आपण? मुद्दल 100 मानू. आणि आता मला सांगा व्याजाचा दर म्हणजे दरवर्षी 100 रुपयावर मिळणारं व्याज. मग मुद्दल 100 मानली, व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर आहे 2.5%, 2.5. आणि मुदत किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे. आता मला सांगा 100 रुपयावर 2.5% दरानं 5 वर्षामध्ये आपल्याला व्याज किती येणार? 2.5 5 12.5, म्हणजे 100ची रास किती होणार? 112.5. ठीक आहे. मग जेव्हा आपल्याकडे रास 112.5 आहे तेव्हा मुद्दल आहे 100, आणि आपल्या उदाहरणामध्ये रास किती आहे? 720. तर मुद्दल किती? ठीक आहे. आता तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 720 भागिले 112.5. आता 100 आणि 112.5 ला आपण तोडू शकतो पहा. किती न? 12.5 न. बघा 12.5 8 100, 12.5 9 112.5. त्यानंतर 9 8 72 आणि बेटा समोरचा एक 0. शेवटी काय उरलं? 80 गुणिले 8 8 8 64 आणि समोरचा एक 0, म्हणजे रास सॉरी ते मुद्दल किती असायला पाहिजे? तर 640. पर्याय जर पाहिले तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला 640. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा पहा सरळ व्याजामध्ये. प्रश्न तिसरा. 6,000 रुपयाचे 16.203% दराने 146 दिवसाचे सरळ व्याज किती? पहा आता आपल्याकडे मुद्दल किती सांगितली? 6,000. त्यानंतर व्याजाचा दर 16.32% आणि मुदत आहे 146 दिवस.
तर आता काय करू आपण पहा, हा जो व्याजाचा दर आहे तो आपल्याला पूर्णांक अपूर्णांकात दिला, आपण त्याला पहिल्यांदा करू अंशाधिक अपूर्णांकामध्ये. तर कसं करता येईल पहा, पहिल्यांदा जो दर आहे तो दर दिला आपल्याला 16.2/3. त्याला आपण असं करू, हे 3 ला 3, 16×48 आणि 2 किती होतात 50. म्हणजे व्याजाचा दर किती घ्यायचा आता 50/3. आणि बेटा मुद्दत किती, तर मुद्दत आहे 146 दिवस, आणि मुद्दत जर दिवसामध्ये दिली तर छेदामध्ये घेतात 300 किती 65. 73 दोन्ही 146 आणि 73 पाचा 365. मग दर घ्यायचा आपल्याला 50/3 आणि मुदत घ्यायची आता 2/5. पहा मग आता काय होईल, आपल्याला विचारलं सरळ व्याज. मग सरळ व्याज कसं करायचं बघा आता. सरळ व्याज बरोबर मुद्दल. मुद्दल किती आहे, किती आहे 6000. मुद्दल आहे 6000, छेदामध्ये 100 असणारच ठरलेलं आहे. 6000 छेदामध्ये 100 गुणिले, आता बघा व्याजाचा दर किती होता 50/3. 50 ला अंशात लिहा आणि 3 ला छेदात लिहा. त्यानंतर मुदत किती आपल्याकडे 2/5. 2 ला बेटा वर लिहा आणि छेदामध्ये काय लिहा 5 लिहा. आता पहा याला आपण सोडून घेऊ, हे 100 कॅन्सल, 2 शून्य काय होणार कॅन्सल. आता आपण काय करू, 3 न 60 ला भाग द्या, 3 दोन्ही 6 आणि समोरचा एक 0 आणि हे 5 10 50. ठीक आहे. त्यानंतर आता काय होईल पहा, तर 20 10 200 आणि 200 दोन्ही किती होणार 400. म्हणजे व्याज किती यायला पाहिजे 400 रुपये यायला पाहिजे. पर्याय नंबर 1 पहा काय दिसतो 400. ठीक आहे. सरळ व्याज किती असायला पाहिजे तर 400. तर पहा चौथा प्रश्न काय म्हणतो आपल्याला. चौथा प्रश्न आहे, एका रुपयास दर महिन्यास 5 पैसे व्याज ठरविल्यास व्याजाचा दर किती. ठीक आहे. मग पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं काय तर बेटा काढायचा आहे व्याजाचा दर, आणि दर करण्याचा फॉर्म्युला आहे 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुद्दत. ठीक आहे. मुद्दत हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग पहा 100 गुणिले किती व्याज येण्यासाठी 5 पैसे, मग इथे 5 पैसे 100 गुणिले 5. आणि मुद्दल किती आपल्याकडे 1 रुपया. पण बेटा या 1 रुपयाला आता पैशात थोडा गेल का, तर हे जे व्याज आहे ते पैसा एककामध्ये आहे. मग याचा अर्थ आपल्याला 1 रुपया म्हणजे मुद्दल 100 पैसे घ्यावी लागेल. आणि त्यानंतर मुदत किती, तर दर महिन्यास, म्हणजे मुदत आहे 1 महिना, 1/छेद किती घ्या 12. 12 घेण्याचं कारण काय, तर मुदत जर महिन्यामध्ये दिली तर छेदामध्ये किती घ्यायचं असते 12. मग आता 100 सोबत 100 काय झाले कॅन्सल, 100 सोबत 100 कॅन्सल. आता 5/1/12 म्हणजे 5 ला 5 भागाकाराचा गुणाकार, आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त, म्हणजे आपल्याला माहित असेल 1/12 गुणाकार व्यस्त काय तो 12. मग शेवटी 12 आणि 5 गुणाकार जर केला तर 12×5 60. म्हणजे व्याजाचा दर किती असावा, तर 60% असावा. पर्याय नंबर 2 पहा किती दिसते 60%. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5, पाचवा प्रश्न पहा काय म्हणतो. तर पाचवा प्रश्न सांगतो की मुद्दत व दर प्रत्येकी दुप्पट केल्यास व्याज किती पट होईल. ठीक आहे. मुद्दलही दुप्पट केली, मुदतही दुप्पट केली आणि व्याजाचा दर पण दुप्पट केला तर व्याज किती पट होईल. तर यासाठी आपण काय करू, एक पडताळा करून पाहू आणि त्यानंतर मग एक शॉर्टकट पाहू. पडताळा कसा पहा, पहिल्यांदा मी मुद्दल किती घेणार 200 आणि नंतर मुद्दल किती घेणार 400 है ना. मुद्दल 200 इकडं मुद्दल 400. व्याजाचा दर इथं घेतो मी 10% आणि व्याजाचा दर घेतो इकडं 20%, कारण प्रत्येक गोष्ट दुप्पट व्हायली. मुद्दत घेतो मी इथं 2 वर्ष आणि इथं मुद्दत घेतो बेटा 4 वर्ष. का, मुद्दलही दुप्पट झाली, मुदतही दुप्पट झाली आणि व्याजाचा दर पण दुप्पट झाला. आता पाहू आपण इकडचं व्याज किती आणि इकडचं व्याज किती. इथल्या छेदामध्ये 100 आणि इथल्या छेदामध्ये 100. पहा 100 दुनी 200, 100 दुनी 200 आणि इथं 100 चोक 400. ठीक आहे. आता त्यानंतर पहा वरचा गुणाकार किती येईल, तर 10 दुनी 20 आणि 20 दुनी 40, म्हणजे किती रुपये झालं
40 रुपये आहे ना. इकडे बघा बरं व्याज किती येईल. इकडे जर व्याज पाहिलं तर 20 × 80 किती येणार, किंवा 4 × 16, 16 दोन्ही 32 आणि समोरचा आहे 0. मग इकडे व्याज किती आलं होतं 40. आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट आपण डबल केली, दुप्पट केली, तेव्हा व्याज किती आलं 320. हा शून्य कॅन्सल करा, हा शून्य कॅन्सल करा. आता 32 ही संख्या 4च्या किती पट आहे, 4 8 32. म्हणजे याचा अर्थ किती पट व्हायला पाहिजे व्याज, 8 पट व्हायला पाहिजे. पण आता यासाठी आपण शॉर्टकट वापरू शकतो. कसं पहा, मुद्दल कशी झाली दुप्पट, मुदतही कशी झाली दुप्पट, आणि दरही कसा झाला दुप्पट. तिन्ही गोष्टी दुप्पट झाल्या म्हणजे 2 × 2 × 2 बेदुनी 4 आणि 4 दुनी 8. म्हणजे व्याज किती पट होईल, तर उत्तर यायला पाहिजे त्याचं 8 पट. पर्याय नंबर 4 बघा, 8 पट. आता जर हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला, मुद्दल तिप्पट झाली, मुदतही तिप्पट झाली आणि व्याजाचा दरही तिप्पट झाला, तर व्याज किती पट होईल, तर त्यावेळेस 3 × 3 × 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 पट होईल. ठीक आहे. चला आपण पाहू प्रश्न क्रमांक 6. 6व्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता. पहा 6वा प्रश्न काय आहे, तर पहा काय म्हणतो 6वा प्रश्न. एका रुपयाची रास, एका रुपयाची रास ₹1.25 झाली है ना. तर व्याजाचा दर व मुदत समान असताना 500 रुपयाचे व्याज किती होईल. आता मला सांगा, एका रुपयाची रास जर ₹1.25 झाली तर व्याज किती आलं बेटा 0.25 रुपये. एका रुपयाची रास जर ₹1.25 होत असेल तर आपल्याला व्याज आलं 0.25 रुपये. चला मग आपण या ठिकाणी मुद्दल किती आहे 1 रुपया. 1 रुपयाची रास किती राहिली, 1 रुपयाची रास ₹1.25 होते. म्हणजे याचा अर्थ 1 रुपयावर आपल्याला व्याज किती मिळालं 0.25. 1 रुपयाची रास ₹1.25 होते. म्हणजे याचा अर्थ 1 रुपयावर किती व्याज मिळालं 0.25 रुपये. मग 0.25 रुपये जेव्हा व्याज मिळालं तेव्हा मुद्दल किती होती आपल्याकडे 1 रुपया. आता आपल्याला किती म्हणते 500 रुपयाचे व्याज किती येईल. मग जेव्हा व्याज 0.25, किंवा असं म्हणू, जेव्हा मुद्दल किती आहे आपल्याकडे 1, मुद्दल जेव्हा आपल्याकडे 1 आहे तेव्हा आपल्याकडे व्याज किती आहे 0.25. तर 500 रुपयाचे व्याज किती, जेव्हा मुद्दल आपल्याकडे 500 रुपये असेल तेव्हा व्याज किती असेल. ठीक आहे. मग पहा 500 गुणिले 0.25 हे सोडून घ्या, काय होईल पहा आता 25 शून्य शून्य 25 शून्य शून्य 25 5 सव्वाशे. आणि गुण्य आणि गुणकामध्ये जर एकूण दशांश स्थळ पाहिले तर 2 आहेत. मग 2 दशांश स्थळ इकडे सरकून द्या, म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 125 रुपये. ठीक आहे. पर्याय नंबर 2 किती आहे 125 रुपये. पहा पुढं. चला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पहा. 7वा प्रश्न. बँकेकडून दर 6 महिन्यांनी 900 रुपये व्याज मिळावे यासाठी दसादसे 12 दराने किती रक्कम गुंतवावी. पहा आता किती रक्कम गुंतवावी म्हणजे काय, तर आपल्याला करायचे या ठिकाणी मुद्दल. किती रक्कम गुंतवावी म्हणजे मुद्दल, आणि मुद्दलचं फॉर्म्युला आहे 100 गुणिले व्याज, आणि छेदामध्ये बेटा काय असेल तर मुद्दत गुणिले काय आहे व्याजाचा दर. मला सांगा किती व्याज येण्यासाठी 900 रुपये व्याज येण्यासाठी, म्हणजे 100 गुणिले व्याज किती आहे 900. त्यानंतर किती मुदतीमध्ये, मुदत 6 महिने. मग 6 महिने म्हणजे 6 छेद किती 12, कारण महिन्यामध्ये आहे ना मुदत. मुदत जर महिन्यामध्ये असेल तर छेदामध्ये किती येणार 12. आणि किती दराने 12% दराने. ठीक आहे 12% दराने. मग आता या 12 सोबत हा 12 काय होणार कॅन्सल, 12 सोबत 12 कॅन्सल. आता या 6 न 900 ला भाग द्या, 6 1 6, 3 उरले, 6 पंचे 30 आणि समोरचा एक 0. आणि शेवटी काय राहिलं तर 150 आणि 100चा गुणाकार. 150 ला जर 100 न गुणलं तर त्याच्या समोर 2 शून्य वाढतील. म्हणजे किती रक्कम गुंतवावी, उत्तर यायला पाहिजे त्याचं 15,000. पर्याय नंबर 2 पहा काय दिसतो 15,000. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा काय आहे. पुढचा प्रश्न
1600 रुपये मुदलाची, काय विचारलं? 1600 रुपये मुदलाची 3 वर्षात 1840 रुपये रास होते. जर व्याजाचा दर 4% वाढविला तर रास किती होईल पहा. मुद्दल किती आहे? 1600 रुपये. या 1600 रुपये मुदलाची 3 वर्षात किती रास होते? 1840. जर व्याजाचा दर 4% वाढविला तर रास किती होईल पहा. आता सांगा, अगोदरची रास किती आहे 3 वर्षाची? 1600 रुपये मुदलाची 3 वर्षाची रास किती आहे? 1840. अगोदरची रास आहे 1840 प्लस. ठीक आहे, 1840 पूर्वीची रास आहे. आता व्याजाचा दर किती टक्के वाढवला म्हणते? जर व्याजाचा दर 4% वाढविला तर रास किती होईल? मग अगोदरची रास किती आहे? 1840. आता व्याजाचा दर 4% वाढवला, मग 4% आणि वर्ष किती आहेत? 3. 4 त्रिक 12. मग 1600 चे किती टक्के काढा? 12%. म्हणजे पूर्वीच्या राशीमध्ये या मुदलाचे 12% प्लस करा. 4 त्रिक 12. 1600 चे 12% म्हणजे 1600 गुणिले 12 चे 100. 100 सोबत 2 शून्य काय होणार? कॅन्सल. हे 1800 किती? 40 प्लस 12 न इथे गुणा किंवा 16 न 12 ला गुणा. 16 दोन्ही 32 ला 2. आजचे किती? 3. 16 1 16 आणि 3 19 म्हणजे 192. त्यानंतर या दोघांची आता बेरीज करा. आता 192 आणि 1840 पुढे बाजूला करू आपण. 1840 आणि 192 यांची जर बेरीज केली तर 2, 9 आणि 4, 13 ला 3 हातचे 1, 10 ला 0 हातचे 1 आणि हे 2 म्हणजे किती यायला पाहिजे? 2032 रुपये यायला पाहिजे. ठीक आहे, 2032. पहा बरं मग पर्याय कोणता आहे? पर्याय नंबर 2 दिसतो की 2032 ही रास यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण तुम्हाला यानंतरही असेच बरेचसे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.